3 तासाचे रांगेमध्ये लागून भाविक दर्शन घेत आहे. अशी काही त्या लोकांच्या मनातले भाव आणि देवा मला पाव असे लोक असे रांगेमध्ये घुसू तुम्ही बघू शकता. सो गाइस, अभी पिछले ब्लॉग में आपने देखा था हमने त्र्यंबकेश्वर और ब्रह्मगिरी की थी. अब हम जा रहे हैं भीमाशंकर. हर हर महादेव. सो हेलो गाइस, अभी आप देख रहे हो हम जा रहे हैं भीमाशंकर. यहाँ से अभी 2 किलोमीटर हमको पैदल चलना है. उसके बाद भीमाशंकर मंदिर आएगा. बोले आ गए हम तेरी नगरी. हर हर महादेव. अर्धापूर ते पायी पंढरपूर दिंडीमध्ये आमचे सर्व भाविक भक्त माय माऊली आज दर्शनासाठी भीमाशंकर इथं आलेले आहेत. माऊली हर 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 हर. नमस्कार मंडळी, वारी पंढरीची या भागामध्ये आज आपण आलोय भीमाशंकर येथे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी व महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले हे ठिकाण आहे. तालुका खेड, जिल्हा पुणे. पुण्यापासून 110 किलोमीटरच्या दूरीवर तुम्हाला भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं. आणि तुम्ही बघू शकता की मंदिराचं बांधकाम जे आहे ते एकदम कोरीव व नक्षीकामामध्ये केलेलं आहे. आणि या बाजूचा परिसर पण एकदम निसर्गरम्य आहे, तुम्ही बघू शकता. फायनली 3 तासाच्या नंतर आमचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात तिथे आहे. भाविक जवळपास 3-3 तास रांगेमध्ये उभा राहून दर्शन घेत आहेत. तुम्ही बघू शकता प्रचंड एकदम गर्दी आहे या ठिकाणावर. तर मित्रांनो, मंदिराचं दर्शन करता करता काही भाविक आम्हाला मिळाले होते, ते राजकोटहून आलेले आहेत. त्यांना आपण त्यांच्या प्रवासाबद्दल आपण थोडक्यात माहिती विचारू. सो भैया, आप कहाँ से आए हो? हम गुजरात से आए हैं, राजकोट से. गुजरात से आए हो तो मतलब खास भीमाशंकर का दर्शन करने के लिए? भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर. कहाँ अभी तक घूमे? त्र्यंबकेश्वर गए, वहाँ से भीमाशंकर आए. अच्छा, और आगे का प्लान क्या है आपका? आगे का गुजरात जाएंगे ऐसे होकर. अच्छा, मतलब खास तुम आप मतलब त्र्यंबकेश्वर का मंदिर और महादेव मंदिर और भीमाशंकर का दर्शन करने आए? हाँ, दोनों के हो गए. अच्छा, अब तक आपने मतलब कितने ज्योतिर्लिंग का मतलब ये किया है? सोमनाथ, नागेश्वर, ओमकालेश्वर, उज्जैन, फिर त्र्यंबकेश्वर, नांदेड़ के पास. अच्छा, हाँ. अब ये इच्छा है कि सब ज्योतिर्लिंग पूरे हो जाए एक बार. फिर महादेव की कृपा. हर हर. तर मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आलो भीमाशंकर अभयारण्य येथे. भीमाशंकर अभयारण्यामध्ये एक म्हणजे की आपला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू की द इंडियन जायंट स्क्वेरल. शेकरू म्हणजे झाडावर राहणारा मोठा खारुताई, हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तरी मित्रांनो, आपण बघू की हा आजूबाजूच्या झाडांवर आपल्याला एखादा शेकरू प्राणी दिसतोय का? तर मित्रांनो, आपलं जर नशीब असेल तर आपल्याला नक्की शेकरू प्राणी दिसेल. नाहीतर बाय बाय, नेक्स्ट टाइम सी यू अगेन म्हणून आपण इथून पुढे जाणार आहोत. तर या झाडावर तर बघतोय आपण, आय थिंक सो थोडं इकडे आजूबाजूला बघितलं तर दिसेल का महाराष्ट्राचा राज्य प्राणी आणि भीमाशंकर अभयारण्याची निशाणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू प्राणी आपल्याला दिसतोय का आपण शोधत आहोत. तर इकडे तर तो नाहीये, इकडे पण ह्या झाडावर आपण चेक करतोय, नाहीये. तिथे थोडी हालचाल झाली, आय थिंक सो तिथे आहे. अरे तो नाही, अरे यार, वारा आहे, वाऱ्यामुळे पाणी हलतात. मला वाटलं की खरंच मला आज शेकरू प्राण्याचं दर्शन होईल. तर जायंट स्क्वेरल तुम्ही चेक करू शकता, आपण बघतोय. अजून काय दिसत नाहीये ह्या झाडावरती बघूत. म्हणल्यासारखं जर आपल्याला शिव असेल तर आपल्याला शेकरू दिसेल आणि नशीब नसेल तर दिसणार नाही. मित्रांनो, आपण तर बऱ्याच जंगलाच्या मधामध्ये आलेलो आहोत, तरी आपल्याला शेकरू हा प्राणी दिसलेला नाही. आय थिंक सो माय बॅड. कधी नंतरच्या वेळेस जर मी आलो
कधी नंतरच्या वेळेस मी जर आलो या शोधामध्ये आम्ही बरेचसे मला जंगलामध्ये आलो. तर मित्रांनो, आपण शोधत शोधत बऱ्याचशा मनामध्ये आलेलो या अभयारण्यामध्ये, तरी आपल्याला शेकडो प्राणी दिसलेला नाहीये. मी तसं म्हणण्यासारखं की माझं नशीबच नाहीये बहुतेक. तर आपण नेक्स्ट टाइम पण नक्की येणार आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर शेकडो प्राणी दाखवणार. चेक करू शकता तुम्ही आजूबाजूला. मी पूर्ण झाले हे पूर्ण अभयारण्य बघितलंय, पण तरी पण मला तो प्राणी दिसलेला नाहीये. मी बघू शकता मी किती एकदम डीप मध्ये आलेला आहे, तरी पण नाही. माझं भीमाशंकरचं दर्शन पण झालेलं आहे आणि भीमाशंकर अभयारण्य आपण बघितलंय आणि आपल्याला शेकडो प्राणी दिसलेला नाहीये. आता तुम्ही मागच्या 3 ते 4 दिवसापासून बघताय की माझ्या चॅनलवर आणि माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर रोज नवीन नवीन व्हिडिओज म्हणजे की देवाचे व्हिडिओज अशा बऱ्याचशा ठिकाणावर आपण एक्सप्लोर केलेलं आहे. आता आपण ह्या पुढली माझी जी वाटचाल आहे ती आता इथून मी भीमाशंकरवरून आळंदीला जाणार आहे आणि आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत माझी पायी वारी राहणार आहे. तुम्हाला रोज नवीन नवीन पंढरपूरच्या वारीचे जर अपडेट जर पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा इंस्टाग्रामवर पण जाऊन. धन्यवाद मित्रांनो.